जय श्री माताजी. प्रकरण 4, भाग 2. वडिलांचा मृत्यू समजला. 14 नोव्हेंबर 1975 सालची गोष्ट आहे. मी संध्याकाळी KEM रुग्णालयात वडिलांना पाहण्यासाठी गेलो. सुरुवातीला थोड्या गप्पा झाल्यावर मी त्यांच्या समोर नेहमीप्रमाणे चैतन्य लहरी देण्यासाठी बसलो. त्यांचे दोन्ही हात हातात पकडले व त्यांना चैतन्य लहरी देऊ लागलो. थोड्या वेळाने वडील अस्थिर झाले आणि मला म्हणाले, अरे गजानन, आज मला चैतन्य लहरी निराळ्याच जाणवत आहेत. त्यावर मी त्यांना म्हणालो, निराळ्या म्हणजे कशा? ते मला म्हणाले, नेहमी जेव्हा तू माझे हात धरतोस आणि चैतन्य लहरी देतोस तेव्हा हातातून वर मानेपर्यंत चैतन्य लहरी गेलेल्या मला जाणवतात, पण आज फक्त तळहातावर चैतन्य लहरी जाणवत आहेत. खांद्यापर्यंत सुद्धा जाणीव होत नाही. स्वादिष्टान चक्रावर सुद्धा ते अस्थिर झाले. त्यावेळी मी त्यांचे हात सोडले, त्यांना जागृती दिली आणि त्यांची चक्रे तपासली. तेव्हा डाव्या करंगळीचे स्नायू आतून फडफडू लागले. जसा पाण्यातून मासा बाहेर काढावा आणि तो जसा फडफडतो तसे माझ्या डाव्या करंगळीतील आतील स्नायू फडफडू लागले. दोन्ही हातांच्या सर्व बोटांवर गरम कंपने जाणवू लागले आणि मला निराळीच जाणीव झाली. त्यावेळी मी निर्विचारितेमध्ये गेलो आणि मला आतून जाणीव झाली की आज काही खरे नाही. बहुतेक मृत्यूची वेळ जवळ आली असावी, त्याशिवाय हृदयाची अशी फडफड होणार नाही. नंतर मी घरी आलो. संध्याकाळचे 7 वाजले होते. मी थोडा अस्थिर झालो. काम करावे ते सुचेना. ही गोष्ट घरच्या मंडळींना कशी सांगणार? मग मी विचार केला की त्यांना सांगावे की आज दादांची प्रकृती काही ठीक नाही, तरी आज KEM रुग्णालयात झोपायला जाणे जरुरीचे आहे. आम्ही रुग्णालयात केव्हाही जाता येईल असे पास ओळखीने मिळवले होते, त्यामुळे विशेष प्रश्न नव्हता. नंतर मी आमच्या नातेवाईकांना फोन करून रात्री बोलावून घेतले आणि आम्ही रात्री 11 वाजता KEM रुग्णालयात गेलो. त्या दिवशी कार्तिकी एकादशी होती. वडील ज्या वार्डात होते त्याच्या बाहेर गॅलरीत आम्ही सतरंजा टाकल्या आणि बसलो. झोप कसली येते. नंतर एक एक नातेवाईक त्यांच्याकडे जाऊन बसत असे. रात्रीचे 3:30 वाजले. वडील विचारू लागले, तुम्ही सर्व येथे आलात, पण गजानन कुठे आहे? त्याला बोलवा. तो का येत नाही? नंतर मी त्यांच्या समोर गेलो. मला सर्व चित्र समजत होते. इतरांना मी याविषयी काहीच बोललो नव्हतो. आम्ही पहाटे 5 वाजेपर्यंत घरगुती गप्पा मारल्या. त्यांना डुलकी येऊ लागली. तेव्हा मी म्हणालो, आता झोपा, आम्ही बाहेर आहोत. 7 वाजेपर्यंत आम्ही बसलो होतो. नंतर आम्ही घरी यावयाचे ठरविले. कॉट पर्यंत जाऊन पाहिले तर त्यांना झोप लागली होती. आम्ही घरी आलो आणि ताबडतोब दोन्ही बहिणी तिकडे रुग्णालयात गेल्या. 12-1च्या सुमारास माझी पत्नी आणि दुसरी बहीण रुग्णालयातच होत्या. दुपारी 2:30 वाजता त्यांना शांतपणे मृत्यू आला आणि ही बातमी आम्हाला 3-3:30 वाजता कळली. अशा रीतीने सहज योगातील निर्विचारिता आपल्यात असेल तर अनेक गोष्टी चित्त आणि कुंडलिनी आपल्याला चैतन्य लहरींच्या माध्यमातून दाखवून देतात. 7 या अंकाचे धार्मिक मूल्य. सहज योगामध्ये 7 या अंकाचे महत्व आहे हे मी अनेक दिवस जाणत होतो, पण त्यांना शोध लागत नव्हता.
कुंडलिनी मूलाधार चक्रापासून सहस्रारापर्यंत 7 चक्रातून मार्गक्रमण करून जाणे आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला परमेश्वरी चैतन्य लहरींचा अनुभव आपल्या हातातील बोटांद्वारे जाणवतो. चांदण्या रात्री आकाशात दिसणारा सप्तर्षी तारकांचा समूह पूर्वी होऊन गेलेले हे महान तपस्वी ऋषी आहेत असे म्हणतात. उदाहरणार्थ वसिष्ठ, विश्वामित्र, अगस्ती, वाल्मिकी, अत्री, भारद्वाज आणि जमदग्नी हे ते 7 ऋषी आहेत. त्याचप्रमाणे नद्यांची 7 नावे पुढील श्लोकात पवित्र म्हणून आढळतात. गंगे च यमुने चैवो गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु. 7 पुराण पुरुषांची नावे खालील श्लोकात आढळतात. अश्वत्थामा बळी व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपा परशुरामस्य संहान्ते चिरंजीविनः. त्याचप्रमाणे संगीताचे 7 स्वर सा रे ग म प ध नी हे आहेत. इंद्रधनुष्याचे देखील 7 रंग आहेत. तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. आठवड्याचे 7 वार रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आपल्या हृदयाला देखील 7 आवरणे आहेत. 3.5चे महत्व आदिशक्तीची 3.5 पीठे हे होत. कोल्हापूरची श्री अंबाबाई, तुळजापूरची श्री जगदंबा किंवा भवानी माता, माहुरगडची श्री विंध्यवासिनी रेणुका माता ही 3 पीठे आणि वणीची श्री सप्तशृंगी देवी हे अर्धे पीठ असे मिळून 3.5 पीठे. जय श्री माताजी.